प्रजासत्ताक दिनाचा उत्साह ओसंडून वाहत असतानाच फुग्यात हवा भरणाऱ्या गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना सकाळी मालेगाव इथं घडली। प्रजासत्ताक दिनानिमित्त फुगे विकताना सकाळी 10 वाजेच्या सुमारास येथील गजबजलेल्या कॉलेज स्टॉप भागात ही दुर्घटना घडली। मालेगाव येथील कवायत मैदानावर अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकांत यांच्या हस्ते सोमवारी सकाळी प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम करण्यात आला होता। या कार्यक्रमासाठी शहरातील नागरिक तसेच वेगळ्या शाळांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। हा कार्यक्रम पार पडल्यावर नागरिक व विद्यार्थी घरी जात असताना रस्त्याच्या कडेला फुगे विकणाऱ्या विक्रेत्याच्या सिलेंडरचा हा स्फोट झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे। स्फोट झाला तेव्हा मोठा आवाज झाला, तसेच रस्त्याने जाणारे विद्यार्थी व नागरिक काही करण्याच्या आत या स्फोटात जखमी झाले। अचानक घडलेल्या या प्रकारामुळे एकच गोंधळ व धावपळ उडाली, तसेच लोक भयभीत झाले। काही वेळानंतर फुग्यात गॅस भरण्याच्या सिलेंडरचा स्फोट झाल्याचं लक्षात आलं। त्यानंतर घटनास्थळी जमा झालेल्या नागरिकांनी तातडीनं जखमींना रुग्णालयात हलवले। या 2 मुलं 2 महिलांसह इतर आणखी 2 जण गंभीर जखमी झालेत। सर्व जखमींना तातडीनं स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। त्यापैकी 2घांची प्रकृती गंभीर आहे।